ठाणे शहरात युती झाल्यानंतर तसेच काही इच्छुकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने शिंदे गटातील काही इच्छुकांनी बंडखोरी केली। याच पार्श्वभूमीवर किरण नागटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली। मात्र या निवडणुकीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले। या निकालानंतरही कार्यकर्ते आणि जनतेशी नातं तुटू नये यासाठी त्यांनी भेटूया नातं जपण्यासाठी या नावाने एक सभा आयोजित केली होती। या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते आणि उपस्थित प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, किरण नागटे हरूच शकत नाही। या भावनांना उत्तर देताना किरण नागटे यांनी जनतेला विश्वास देत सांगितले की हा पराभव अंतिम नाही, आपण पुन्हा नव्या उमेदीने उभारी घेऊ आणि अधिक जोमाने काम करू। मला असं वाटतं त्या अश्रूंची किंमत आहे ना, हीच माझ्यासाठी माझी संपत्ती आहे आणि ते मला जपणं खूप गरजेचं आहे। कारण आज तेच अश्रू इतके महत्वाचे आहेत की जे कोणीतरी माझ्यासाठी बघा ना, मी तसं बघायला तर नात्याने कोण असेल मी, पण हे नातं खूप वेगळं आहे। अनेक ज्येष्ठांसाठी मी त्यांचा मुलगा आहे, अनेक भगिनींसाठी मी त्यांचा भाऊ आहे, अनेकांसाठी बच्चे कंपनीसाठी मी त्यांचा काका आहे, कोणाचा मामा आहे। तर हे नातं जेव्हा प्रभागातल्या प्रत्येकासाठी मी जपलं, ते एका निवडणुकीच्या निकालानं हे नातं कधीच संपत नसतं। म्हणजे आपण घरात राहतो 5 जण 10 जण 6 जण, किती मोठं संकट आलं तरी घरातलं नातं जे असतं ते कायम तसंच राहतं। म्हणून हा प्रभाग हे माझं कुटुंब आहे आणि म्हणून त्यांच्यासोबत असलेलं माझं नातं तसंच राहील। रादर त्याहीपेक्षा खूप चांगलं आणि आणखीन विस्तारितपणे काम करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। त्या बाबतीत सुद्धा मी बोललोय आणि गुरुवारी म्हणजे काम तर माझं त्या दिवसापासून मी थांबवलेलंच नाहीये, पण गुरुवारी आणखीन काही गोष्टी मी जे करणार आहे त्याचा एक संकल्प नुसता नाही, तर ती गोष्ट सुरू होणार आहे आणि फक्त मी प्रभागापुरता आता मर्यादित न राहता कुठेतरी मला असं वाटतं त्याच्या बाहेर जाऊन सुद्धा काम करायला सुरुवात करणार आहे। हे वी आर फॉर यूच्या माध्यमातून होणार आहे। किरण नागटे काय काम करतो हे लोकांनी 6733 मतं देऊन सांगितलं। जेव्हा कुठल्याही पक्षाचं चिन्ह नसतं, इतर कुठली ताकद नसते, तेव्हा सर्वसामान्य लोक हे किरण नागटे सोबत राहिली। 1978 पासूनचा इतिहास इथे झाला। 78 पासून जी काय अपक्ष मंडळी राहिली त्याच्यामध्ये सर्वाधिक मतं ही मला असं वाटतं किरण नागटे आणि या संपूर्ण त्याच्या टीमला मिळाली। हे सुद्धा मला असं वाटतं कुठेतरी एक मोठा विजय आहे। त्यामुळे पुढचा प्रवास नक्कीच आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल आणि तो प्रवास सेवेचाच असेल। येत्या काळामध्ये तुमच्या विकासाच्या दृष्टीने काय हेतू असणार आहे? अनेक समस्या आहेत, त्या समस्या रोज सुरू असतात। बघा, हे आयुष्य आहे। आयुष्य सुख दुःख या दोन नाण्याच्या बाजू असतात। सुखामध्ये तर मी म्हणेन की तो तुम्ही एन्जॉय करा, पण प्रत्येकाच्या आयुष्यातलं दुःख बाजूला सारण्याचं काम किरण नागटे आणि त्यांची संपूर्ण टीम करणार आहे। म्हणून तो वी आर फॉर यू आम्ही म्हणतोय। त्याच्यामुळे येत्या दिवसामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, ज्येष्ठांचे काही विषय आहेत जे मी सांगितले होते। माझं विजन म्हणून मी आणखीन काही गोष्टी घेऊन येतोय। माझ्या त्या विजन मध्ये जे मी खरं तर महापालिकेच्या माध्यमातून सांगताना माझा प्रभाग माझं विजन सांगितलं होतं, आता मी प्रभाग न म्हणता माझं विजन सांगेन आणि ते विजन काय आहे ते मी तुम्हाला गुरुवारी जाहीर करणार आहे। आणि त्या विजन मध्ये माझ्या प्रभागातल्या प्रत्येक कुटुंबियांना सेवा देणं हाच उद्देश असणार। मला असं वाटतं की या प्रभागातल्या प्रत्येकासोबतचं एक माझं नातं आहे आणि एखाद्या निवडणुकीचा निकाल लागतो त्याच्यामुळे ते नातं कुठेच तुटत नाही किंवा त्या नात्यातला कुठे नात्यात दुरावा येत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न मी करत होतो। गेले 2 दिवस अतिशय मोठ्या समूहानं लोक घरी येत होती, मला भेटत होती। फक्त एकच आहे की त्यांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू होते त्यांना कुठेतरी आवर घालण्यासाठी मी हा प्रयत्न केला आणि भेटूया नातं जपण्यासाठीचं आवाहन केलं। आवाहन केल्यानंतर तुम्ही स्वतः सगळ्यांनी बघितलंय की शेकडो लोक, मला असं वाटतं 800 ते 1000 लोक आपल्या इथे आली आणि त्या सगळ्यांना मी सांगितलं की मी तुमच्यासाठी तसंच काम करत राहील, तुमचा आशीर्वाद कायम राहू। नाव आम्ही कधी ऐकलं होतं की आमच्या ज्या मैत्रिणी आमच्याकडे घर बघायला यायच्या त्यावेळेला त्या म्हणायच्या, अरे नागटीना आम्हाला त्यांनी करोनामध्ये पुष्कळ मदत केलेली आहे आणि त्यामुळे आणि नागटे पूर्वी सुद्धा आम्हाला माहिती आहेत। आणि विशेष म्हणजे माझं आज वय 83 वर्ष आहे। म्हाताऱ्यांना हात देणं हे हा त्यांचा मूळ स्वभाव आहे। म्हणजे आधी आता सुद्धा ते कुठेही, म्हणजे आम्ही आल्यानंतर 2-4 दिवसांनी आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुमची मुलं जरी बाहेर असली तरी मी तुमचा मुलगा आहे। हा
आम्हाला दिलेला संदेश म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मुख्य म्हणजे काय, तुम्ही ते म्हणता किरण नागती हारले, पण ज्या वेळेला आणि त्यांच्या डोळ्यातून एक टिपून सुद्धा येणार नाही, कारण जो कार्यकर्ता माणूस आहे त्याला हारणं आणि जिंकणं यालापेक्षा आपलं जे रोजचं कार्य आहे, म्हणजे प्रत्येक जण जे जे कार्य रोज करतो ते जर करायला त्याला मिळालं नाही तर म्हणजे त्याचं दैनंदिन जीवन जरा विस्कळीत होतो. त्यामुळे किरण नागती हे आपलं काम कधीही सोडणार नाहीत. फक्त तुम्ही असं म्हणता आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, पण देणाऱ्याचे हात जसे आहेत तसे आपले हात सुद्धा आपल्याला सुद्धा त्यांनी ते दिलेलं काम म्हणजे तुम्ही करताच आहात. कारण मी ह्या भागात जरी नवीन असले तरी त्यांचं कार्य मला पण माहिती आहे. आणि पार्टी हे महत्वाचं नाही, माणूस हे महत्वाचं आहे. माणसाने माणसाला मदत करणं आणि ते काम ते अगदी रात्रंदिवस म्हणजे त्यांनी 4-6 गोष्टी आम्हाला सांगितल्या की कोणत्याही ठिकाणी अमुक ठिकाणी ऍडमिशन मिळत नाही ते आहे, अमुक ठिकाणी जाता येत नाही. आणि आमच्या लोकांना आता नेहमी काय होतं की परदेशात सगळ्यांची मुलं आता परदेशात आहेत आणि आमच्याकडे जरी पैसा असला तरी माणुसकी ही प्रत्येकाला महत्वाची आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांचा परिचय म्हणजे सगळ्यांचा विचार करणारे असे किरण नागती हे आमचे मानस पुत्र आहेत. आणि त्यामुळे आम्ही इथे नवीन राहायला जरी आलो असलो तरी ते आणि आम्ही एकदम जवळच आहोत. त्यामुळे हाक मारली की किरण नागती आम्हाला कधीही म्हणजे सगळ्यांकडेच येतात, मग आम्हाला आता कसलीच भीती नाही. त्यामुळे मी आमच्या मुलांना सुद्धा सांगते, अरे तुम्ही जरी दूर असलात ना तरी आम्हाला इथे एक पुत्र मिळालेला आहे, त्यामुळे आमची काळजी तुम्ही करू नका. अशा माणसाला रडणं हे माहीत नसतं, पडणं हे माहीत नसतं आणि ते आपल्या रक्तामध्ये त्यांनी भिनवलेलं आहे की समाजाची सेवा करणं, समाजाला जिथे काही कमी पडेल तिथे आम्ही आहोत असं त्यांचं सांगणं आहे. हे ते तसंच सांभाळलेलं त्यांनी आहे. फक्त आपण सुद्धा या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्यायच्या आणि आपण सुद्धा त्यांच्या मार्गाने जायचं. म्हणजे काय, आपल्याला सुद्धा जिथे जिथे हे काम करायला मिळेल तिथे तिथे आपण काम करायचं, म्हणजे आपण त्यांच्याशी पाठीशी आहोत असं म्हणायचं. नुसतं मतदानाला किंवा तुम्ही आता मी इथे बघते की काहीही कुठेही गडबड नाही, पोलीस नाही, कोणी नाही, तरी सुद्धा तुम्ही सगळेजण त्यांचं काम व्यवस्थित करत असता. म्हणजे हे तुम्हाला त्यांनी केलेलं मार्गदर्शन आहे आणि हे असंच चालू राहील. आम्ही पण इथे आलेले आहोत, आम्ही पण ह्या कार्याला आम्हाला जेवढी काही मदत करता येईल, कारण कृष्णाने असं सांगितलेलं आहे, कृष्णाचा त्यांना मिळालेला संदेश आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फले शुकलाचन मा कर्म फल हे तुर्भुर माते संगोत्स्व कर्मणी. तुला कर्मामध्ये कर्म करत राहणं आणि ते सोडून मी कर्मामध्ये मला फळ मिळालं नाही म्हणून ते कर्म कधी सोडू नकोस. आणि त्याप्रमाणे त्यांचं त्या संदेशावर पावलावर पाऊल आहे. ते आपलं काम कधीही सोडणार नाहीत आणि तुमचा आपला एवढा मोठा परिवार आहे. त्यामुळे विजय हा नंतर आहे, आपल्याला सगळ्यांचं काम करायचंय हे सगळ्यांनी ठाम लक्षात ठेवा. आणि माझे 2 शब्द तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.